गाईज तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आहे. त्यासाठी मूद विलेज कोणी मिस करू नका. स्पिती रिजनमध्ये आल्यानंतर अफाट आहे, अफाट बर्फ, अफाट डोंगर. आणि आता इथून पुढचा आमचा प्रवास आहे की तो काजाला जाणार आहे. आज आम्ही बघणार आहोत की मॉनेस्ट्री, किब्बर विलेज आणि चिचमरीज लास्ट टाइम माझं बघायचं राहिलेलं आहे. आणि मूद विलेज पण बघायचं राहिलेलं आहे, तर मी यावेळेस कम्प्लीट केलं आहे. एक मजा झाली आमच्या ग्रुपमध्ये ना. एक गायत्री नावाची मुलगी आहे, ओके, स्टुडंटच आहे ती पण. तर मी मगाशी व्हिडिओ बनवलेला एक तिथं बर्फात जाऊन ग्लेशियरमध्ये या साईडला. हां, इथं सगळे खेळायला गेले होते. त्यावेळेस आम्ही लवकर गेलो होतो, मुलं सगळे. त्याच्यानंतर ती उशिरा आल्यानंतर आहे ना बर्फात खेळली वगैरे. आणि तिने मोबाईल तिथंच हरवला, पाडला तिथे मोबाईल. आणि मोबाईल आहे ना RN उचलून आणला आहे. मोबाईल तर आहे आमच्याकडं, पण ते गायत्रीला माहीत नाही, ओके. तर त्याच्यानंतर आम्ही गायत्रीला ना परत पाठवलं. तर ती हॉटेलपासनं म्हणजे इथून आहे ना त्या ग्लेशियरपर्यंत कुठे गेला, हां, तो जो पांढरा दिसतोय ग्लेशियर, हां, या ग्लेशियरपर्यंत आहे ना एकदा जाऊन आली. नंतर परत मी तिला घेऊन गेलो. मी तिला खूप बोललो, रडली बिडली, तिला उठवलं आणि परत ग्लेशियरपर्यंत घेऊन गेलो की मोबाईल हुडकायला मी पण येतो, चल मोबाईल आपण हुडकूया. म्हणजे तिला असं थोडं डाऊट होतं की आमच्याकडे मोबाईल वगैरे आहे. मग तिला आम्ही सांगितलं मॅडम मोबाईल असेल तर आम्ही काय येऊ तुझ्याबरोबर, थांबलो असतो तुलाच म्हणलं असं जा. तर आहे ती आता रूमवर गेली, तिचा एकदम मूड ऑफ झालेला आहे. आणि तिला थोड्या वेळाने मोबाईल दिला मी. त्यावेळेस रिॲक्शन बघू आपण तिचे. काजामधून आम्ही आत्ता की मॉनेस्ट्री बघितलं आणि की मॉनेस्ट्रीमधून चाललो आम्ही चिचमरीजला. आणि आम्हाला बघायला मिळतात आयबेक्स. फारच जवळ आहे मी आयबेक्सच्या. हा ठोकल बिकल मला जरा जवळ गेलं तर. पकडू का आता की मॉनेस्ट्रीमधनं आम्ही चिचमरीजला आलेलो आहे. तर एकदम भयंकर आहे, एकदम भयंकर ब्रिज आहे. आणि हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू एकदम जबरदस्त.
केवढीशी वाटतात बघा गाड्या आणि माणसं. त्या ब्रिज मधनं चालत येणारी माणसं आणि गाड्या तर दिसतच नाहीयेत मला तर इथून. तर ना आता मी आहे किपर विलेजमध्ये, स्पितीमध्ये. आजचा शेवटचा स्पॉट आहे. हे विलेज खूप सुंदर आहे. रॉ हाऊसेस आहेत, जे मातीचे हाऊसेस आहेत. सगळे जुने जे कल्चर आहे यांचं आर्किटेक्चरली जे बांधतायत घरं ते नीट खूप ठेवलेलं आहे विलेजमध्ये. तर तुम्ही येऊ शकता खास करून गावात फिरू शकता. आणि गावाबाहेर एक मस्त छोटं आहे आणि मागं मस्त व्ह्यू आहे. त्याला प्रदक्षिणा घालून लोक गावात येतात. जाताना त्या छोटं प्रदक्षिणा घालून जातात. तर ते छोटं इथे आहे, तर ते तुम्ही बघू शकता. माझं नाव सुदीप. मी साताऱ्याचे आपले पंडित सर आणि त्यांचा मुलगा अनुज यांच्याबरोबर इथं ट्रिपला आलेलो आहे. पहिली ट्रिप आमची स्पिती व्हॅली होती, तशीच ठरलेली होती. पण अचानक अनुपमुळे आम्ही मड या छोट्याशा गावात आलो. मी प्रत्येकाला सांगेन की मस्ट विजिट स्पॉट आहे, कारण हा फार आयसोलेटेड आहे. फार कमी टुरिस्ट येतात इथं. गावाची लोकसंख्या साधारण 60 ते 70 आहे आणि टुरिस्ट 30 ते 40 आहे. 100 लोकांचं फक्त गाव म्हणता येईल. आणि काश्मीर वगैरे इकडे जाण्यापेक्षाही जवळून बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर इथं नक्की व्हिजिट करा. पिन पर्वती व्हॅलीमध्ये आहोत आपण आता. अल्टिट्यूड पण आहे आणि बर्फाचे ग्लेशियर्स पण छान आहेत. नुकताच पडून गेला बर्फ मनाला आनंद देऊन जातोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या कुठेही एवढा बर्फाचा आस्वाद घेता येणार नाही एवढा घरामध्येच या आपल्या मडमध्ये खूप आनंद घेता येतोय. सकाळी ना आमच्या ग्रुपमधली एक मुलगी गायत्री नावाची, तर तिचा मोबाईल हरवलेला. तर मी आर्यन आणि ती शोधायला गेलो होतो काय. आणि सकाळी किती वाजता मोबाईल हरवला? 9:30 त्याच्यानंतर आज आत्ता वाजलेले आहेत 5:45. अजिबात मोबाईल भेटलेला ना तिचा. आणि तिचा चेहरा बघा पडलेला आहे.